नमस्कार मित्रांनो, पतकर्डी कट्टे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मी अमेय गाडी सहर्ष स्वागत करतो. आता आपण एक ज्योतिर्लिंग करायचे ठरवले, त्यापैकी एका ज्योतिर्लिंगाकडे आज जायला निघालो. आजचं पहिलं ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर. या ठिकाणी आपण आता जाणार आहोत. ठाण्यापासून ते बरोबर 200 किलोमीटर अंतरावर आहे. तर आपण आता आपली राईड थोडा सुरुवात करणार आहोत. आता वाजले सकाळी 5:30 आणि आता आपण निघणार आहोत ज्योतिर्लिंग. ही आहे काहीशी तयारी, टॉप बॉक्स वगैरे लावून गाडी तयार आहे. आता आपण निघणार आहोत. आता आपण भेटू पुढे गाडीवरती. जायला पहिल्या आपल्या ज्योतिर्लिंगाकडे भीमाशंकरकडे आता आपण निघणार होतो सकाळी 5:30 वाजता, पण आपल्याला झाले 6:30. आता आपल्याला पोचेपर्यंत बघू किती वेळ लागतोय. इथून दाखवतो 4 तासाचा टायमिंग. आपण बघू आता किती वाजता पोहोचतोय ते. आज व्हॅलेंटाईन डे आहे. व्हॅलेंटाईन डे साठी आम्ही चाललोय लॉंग राईडवर आणि पहिल्या भीमाशंकरच्या दर्शनाला. आता आपण आहोत ठाण्यामध्ये तीनाथ नाक्यावरून निघालो आपण आता चेक नाक्याच्या दिशेने. आता आपण चेक नाक्यावरून पुढे ऐरोली मार्गे नवी मुंबईला जाऊ आणि तिथून पुढचा रस्ता बघू मग कसा काय आहे ते. तर माझ्या बरोबर लाईव्ह राहा. आता आपण मुलुंड चेक नाका क्रॉस करत आहोत आणि मुलुंड चेक नाका क्रॉस करून आपण पुढे निघालो आहोत.
नमस्कार. आता आपण आलो आहोत तळेगाव MIDC मध्ये पुण्याला. आता इथून अजून 75 किलोमीटर गाडी चालवायची आहे. 2 तास 10 मिनिटं दाखवत आहे. तर इथून हायवेला लागायला परत किती वेळ लागतोय काय माहिती, बघू. तर हे आतले रोड आहेत बरेचसे, पण ट्रॅफिक नाही आहे त्यामुळे काय वाटत नाहीये अजून तरी. पोचायचा टायमिंग 1 वाजताचा आहे. बघू किती वाजेपर्यंत पोहोचतोय. तरी पण रोड तर मस्त आहेत, खड्डे नाही आहेत. कुठेतरी एखादा थोडासा पॅच असला तर, बाकी रोड सगळे चांगले आहेत. अजून तसं काय रोडनी त्रास दिला नाही. ही आपली सेंट्रल रेल्वे. आपण आहोत पिंपरी चिंचवड मध्ये, आणि इथून आपण आता चाललो आहोत भीमाशंकरला. चाकण इथून आहे पुढे रस्ता गेलेला सोडत. आता आपल्याला इथून दाखवते 65 किलोमीटर, पण आपल्याला 2 तास पोचायला का लागणार मलाच कळत नाही. म्हणजे हार्डली 1 ते 1.5 तास लागला पाहिजे. मे बी रस्ता पुढे खराब असावा या दुसरं काही रिझन असेल. साधारण माझ्या अंदाजे 1 ते 1.5 तास लागला पाहिजे 65 किलोमीटरला. त्याच्यावरती लागला नाही पाहिजे, पण आता काही माहिती. समोर मस्त सुंदर असे डोंगर आहेत. डोंगरांच्या आपण जवळ चाललो, पुढे येईल. पण आता आहोत पिंपरी चिंचवडमध्ये बदलवाडीमध्ये. आणि आता बऱ्याच ठिकाणी शिवजयंती उत्सवाचे बोर्ड दिसायला सुरुवात झाले. तर उत्सव येईल 19 तारखेला. त्या दिवशी एकदा या बाजूला येणाऱ्या शिवनेरीला येणाऱ्या लोकांची भरपूर गर्दी असेल. शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी महाराजांचं दर्शन घ्यायला. किती वेळा पुष्कळ अजून तळेगाव.
आता आलो भीमाशंकरला. भीमाशंकर इथून फक्त 3 किलोमीटर आहे. एक 5 ते 6 मिनिटात पोहोचू. संस्थांनी आतला रस्ता तर मस्त एकदम बांधून घेतलाय. झाडी आहे त्यामुळे ऊन अजिबात लागत नाही. मस्तपैकी रस्ता बांधलेला आहे आणि आजूबाजूला गर्द झाडी आहे त्यामुळे अजिबात उन्हाचा प्रकारच नाही आहे. शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर जय प्रियो नाम शंकर जय शिवाय. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर रुद्रदेव जय महेश्वर. सृष्टि के धर्म से भी पहले तेरा वास था. ये जग रहे या ना रहेगी तेरी आस्था. क्या समय क्या प्रलय दोनों में तेरी महानता महानता महानता. सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह